म्हटलं मग शिवसेनेचे 6 खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये न जाता शिंदेकडे का गेले? 2029 ची ही अमित शहा स्वतःची तयारी करतायत. अंतर्गत ज्याला म्हणतो ना, एक वाद, ज्वालामुखी, त्रास, असा जो गोंधळ सगळा जो आहे ना, हा या देशापेक्षा भारतीय जनता पक्षात जास्ती आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक विधान करत खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे गटातील 6 खासदारांच्या फुटीमागं आणि ऑपरेशन टायगरच्या यशामागं एक मोठी राष्ट्रीय रणनीती असल्याचा दावाच राज ठाकरे यांनी केलाय. मुंबईत आयोजित मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत मोठं विधान केलंय. आगामी 2029च्या लोकसभा निवडणुकीनंतर अमित शहा स्वतः पंतप्रधान होण्याची तयारी करत असल्याचं राज ठाकरे म्हणालेत. राज ठाकरे यांनी उपस्थितांना प्रश्न विचारला. केंद्रात सत्ता भाजपची आहे, मग ठाकरे गटातील 6 खासदार थेट भाजपमध्ये न जाता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत का गेले? जर फक्त सत्तेसाठी पक्षांतर करायचं होतं तर भाजप हा सर्वात सोपा पर्याय होता. मात्र तसं झालं नाही. यामागे भविष्यातील मोठं राजकीय गणित असल्याचा दावा राज ठाकरेंनी केलाय. त्यांच्यामध्ये अमित शहा यांना 2019 मध्ये पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मजबूत करण्यासाठीच मित्रपक्षांची ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच ठाकरे गटातील खासदारांना भाजपात न घेता शिंदे गटात पाठवण्यात आलंय. यावेळी राज ठाकरे यांनी ऑपरेशन टायगरवरही भाष्य केलं. अमित शहा यांचा हिरवा कंदील मिळाल्यानंतरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे ऑपरेशन राबवलंय. या ऑपरेशनमुळे ठाकरे गटाचे खासदार शिंदे गटात दाखल होण्याच्या तयारीत आहेत. भाजपमध्ये अंतर्गत ज्वालामुखी खतखततीये. वरून सर्व काही शांत दिसत असलं तरी पक्षाच्या आत मोठी अस्वस्थता आहे. येत्या काळात केंद्रात आणि अनेक ठिकाणी राजकीय गोंधळ निर्माण होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिलाय. काही जण सांगतायत की पुढील काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, त्यामुळे तयार राहा. वेळ आली तर जमिनीत पाय रोवून उभे राहिले पाहिजे. म्हटलं केंद्रात सत्ता कोणाची? ते बोले भारतीय जनता पक्षाची. म्हटलं राज्यात सत्ता कोणाची? ते बोले भारतीय जनता पक्षाची. म्हटलं मग शिवसेनेचे 6 खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये न जाता शिंदेकडे का गेले? म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे आणि 2029 ची ही अमित शहा स्वतःची तयारी करतायत. आणि त्याच्यामुळे भाजपमध्ये तर असतील, जो विरोध करणारे असतील, तर बाकीचे जे सगळे गट आहेत ते बरोबर असलेले बरे. याच्यासाठीची नाही तर 6 भाजपमध्ये जाऊ शकले असते. सोपं आहे ना? हे नेमकं काय घडतंय मी तुम्हाला सांगतो. ज्याला आपण अंतर्गत ज्याला म्हणतो ना, एक वाद, ज्वालामुखी, त्रास, असा जो गोंधळ सगळा जो आहे ना, हा या देशापेक्षा भारतीय जनता पक्षात जास्ती आहे. इतकं आतून सगळं त्यांच्याकडे पण पेटलेलं आहे. आता फक्त नरेंद्र मोदी आहेत, एक तिकडे एक मॅग्नेट आहे, त्याच्यामुळे सगळं शांत आहे. पण काही जण म्हणतात वर्षभरात काही गोंधळ निर्माण होतील, केंद्रातही होतील, देशभरातही होतील. बघू. पण मला असं वाटतं की तुम्ही तयारीत असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला तुम्ही घट्ट जमिनीत पाय रोवून उभे असलेले मला दिसलेले पाहिजेत. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे आता महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय. खरंच 2029 साठी मोठी रणनीती आखली जातीये का? तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे यांनी केलेला दावा राजकीय वास्तव आहे की फक्त राजकीय अंदाज? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.